शेतीमध्ये कष्ट करतो, तो चारा जनावराला घालतो आणि तिथून दूध उत्पादन करतो. अख्खं कुटुंब कष्ट करत असतं, परंतु त्याच्या दुधाला भाव मिळत नाही. दुधाला भाव मिळत नाही तर मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ होतीये. आता आम्ही 2 प्रकारची भेसळ तुम्हाला दाखवायला आणलेली आहे. एक आहे केमिकल टाकलं ही दूध पावडर आहे ही त्यामध्ये थोडी टाकली तर 250 मिली दुधाचं 1 लिटर दूध होतंय. दुसरा प्रकार आहे थोडं केमिकल टाकायचं आणि ही पावडर टाकायची, गाईचं दूध म्हशीचं म्हणून विकलं जातं. आणि तिसरा प्रकार आहे, आता ही मी नावं सगळी सांगत नाहीत आणि सगळी भेसळ परत ज्याला माहित नाही ते पण करतील, म्हणून हे तुम्हाला सगळं माहित आहे. अरे ऑडिओ येतोय, एम्बियन्स मध्ये येतोय यार. हे बघा हे बूम काढा हे दूध आहे, हे केमिकल आहे. आता आणता येत नाही म्हणून मी ते बाटलीत घालून आणले. हे बघा म्हणजे हे 10 रुपयाचं होतलं केमिकल, 10 रुपयेच बघा, 2 रुपये नाही. हे दुसऱ्या प्रकारात आहे आणि थोडी पाणी टाका. हे मागची इकडे या बाजूला या बाजूला. आता हे बघा हे तेलाचा थर आलाय वर. आता हे मिक्स केलं आता हे मिश्रण तयार झालं. आता हे पाणी आहे, 1 लिटर पाणी टाकायचं आहे. आता इथं जरा साधन सामुग्री कमी आहे ना प्रोटेक्शन मुळे. नाही आहे होते 1 लिटर आणि ह्याचं सगळं ही केमिकल मिळतं इस्लामपुरात. इस्लामपूर नाही मला म्हणायचं तिथं आणलंय आम्ही. खाली घ्या, तुमचाच बूमवर आहे. बघा ते नंतर तुम्ही चेक करा. हा विषय राजकारणाचा नाही, हा अतिशय गंभीर विषय आहे. लोकांच्या जीवनाशी लोक खेळतायत. हे पावडर टाकली का SNF वाढतोय आणि हे केमिकल कुठल्याही टेस्ट मध्ये त्यांना सापडत नाही. आणि एकदा फिरवा. आता एक तिप्पट तयार झालं, तिप्पट चौपट म्हणजे 1 रुपयाची वस्तू 4 रुपयाची झाली. एका टँकरचे 3 टँकर करतात. हे किती? एका टँकरचे 3 टँकर करतात. बघा वास घेऊन बघा तुम्ही, फेस कसा आलाय बघायला. म्हणजे आता म्हशीच्या कासमनं धार काढल्यासारखं दूध आहे ते बघा ना. अशी किती साधारणतः दूध भेसळ होते तुमचा असा अंदाज आहे किंवा आरोप आहे? भाऊ सांगा. आणि दुसरा प्रकार आहे की हे गंभीर बाबा आहे, याचे माप काढा त्यातलं. अरे ते माप काढ ना. हो का, हा एक प्रकार झाला. हा एक प्रकार झाला. आता दुसरा प्रकार आहे बघा. हे दूध 200 मिली. आता हे अंदाजे आम्ही टाकतोय. बघा हे तेल आहे. तुम्ही जे दूध खाता त्यात हे रोज असतंय. आता हे तुम्ही काय तेल मिक्स करताय? खाद्यतेल आहे. हे फॅट साठी आहे. सही धरा.
आता हे तेल आहे, हे बघा ह्याचा कलर तसाच राहावा म्हणून हा चुना आहे. तुम्ही तंबाखू पण खात नाही पण रोज दुधात चुना खाताय. ह्याचं 10 लिटर होतं बरं का, 1 लिटरचं 10 लिटर होतं. आता ह्याचं नाव तुम्हाला मी सांगत नाही, गावाकडची लोक परत प्रयोग करतील. शेतकरी यात करत नाही प्रयोग, पण ह्याला दुधासारखाच वास यावा, दुसरा कुठला वास येऊ नये म्हणून हे वापरतात. नाही नाही कशाला सांगताय, हे तुम्ही कशासाठी वापरता माहित आहे. दूध उतली. हा बसला नाही भांडण. तेल कोणाच्या हातात द्या, बच्चांच्या हातात द्या कोणाच्या. करा मिक्स करा. सेम दुधाचा वास आला हो. तसंच होतंय हो हे. दुधाचा वास हे प्युअर दूध म्हशीचं. युरिया टाकते आणि काय काय बरेच प्रकार आहेत. SNF साठी ही दुधाची पावडर आहे ओरिजिनल. हॅलो पाणी टाका आता सगळं. त्यांना दूध प्यायला देतो थांबा. पाणी अजून पाहिजे. नाही पाहिजे पण आता पाणी शॉर्टेज आहे. याचं 10 लिटर एकाच 10 लिटर तयार होतं याचं. ते वॉटर कसलं केमिकल केमिकल ते केमिकल आहे आणि ते केमिकल असं आहे 15 जर आज थोडं जर सकाळपर्यंत गमतं ते पूर्ण लाकडाच्या पॅकेजमध्ये ठेवावं लागतं. इतकं डेंजर आहे शरीराचं काय करत असतं. बघा हे सुट्ट्या दुधाच्या बाबतीमध्ये होत आहे की पिशवीबंद मुंबईमध्ये तुम्ही सगळे राहताय, मुंबईमध्ये जे गोटे तिथं जाऊ तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही का. म्हशीचं दूध जे म्हशीचे गोटे आहेत मुंबईमध्ये तिथं मी माहिती घेतली, तुम्हाला आत जाऊ दिलं जात नाही. ते बाहेर आणून दूध देतात आणि किती बी गिरायकाल तर तिथं दूध निघतंयच. कसं काय हे सगळे असे प्रकार आहेत. शेतकऱ्यांच्या दुधाला दर मिळाला पाहिजे म्हणून ही बेसळ थांबली पाहिजे. आता लोक आमच्यावरती टीका पण करतील, हे कशाला तुम्ही सांगितलं मग आमच्या दुधाचं असं. अरे पण लोक मरायला लागली ना. मुंबईमध्ये राहणारी लोक रात्रंदिवस कष्ट करतात, पुण्यात राहणारी, नागपूरला राहणारी जे रात्रंदिवस मेहनत घेऊन बारक्या बारक्या बाळांना दूध घेऊन पाजतात, घरातल्या सगळ्यांसाठी दूध घेतात, त्यांनी कॅन्सर कशामुळे वाढला, हा सगळा हे रोग कशामुळे वाढलेत. हे सगळे केमिकल जे आपण कधीच घेऊ शकत नाही अशी केमिकल दुधात मिसळले जात आहेत. सरकारकडे आमची विनंती हीच आहे की तात्काळ या विषयावरती काहीतरी ठोस धोरण घ्या. आमच्या शेतातला राबणारा शेतकरी त्याला दर मिळत नाही आणि इकडे जो कष्ट करून दूध घेतोय त्याला चांगल्या प्रतीचं दूध मिळत नाही. म्हणजे दोन्ही अडचणीत आहेत आणि मधली लोक हे सगळे गब्बर व्हायला लागलेत. एका टँकरचे 3 टँकर म्हणजे पैसे झाले किती बघा ना. एका दिवसात काय करायचं आहे, टँकर लाव एक टँकर असं लावायचं, 2 टँकर दोन्ही लावायचं, इकडं अर्ध करायचं, पाणी वतायचं, केमिकल वतायचं, पावडर टाकायची, झालं दूध. येता जाता सर 2 प्रश्नांची उत्तर हवीत. एक म्हणजे अशी किती लिटर दुधाची बेसळ सुरू आहे असं तुम्हाला वाटतं? मोठे 40% जर बेसळ होत असं. होय भाऊ दूध घ्या ते हातात. हातात घ्या.